बाबा पोरायसाठी म्हटलं 3-3 4-4 पोरी होऊ देते तरी पोराची वाट पाहते का नाही मला आशा राहते त्याला का नाही मला पोरग झालं पाहिजे, पोरग झालं तर आम्हाला भाकर देईन कुटका देईन, नाही हातानं तर लातेनं तरी देईन. पण याच्यात काहीच नाही. म्हणून म्हणतो का पोरीले वाचवा, पोराच्या कामी येईन तुमची सून म्हणून, तुमची मुलगी म्हणून, तुमची आई बहीण मावशी म्हणून म्हणतो नुसती पोराची वाट नका पाहत बसू. पोर नमस्कार. तुम्हाला आता नवीन वर्षाच्या तुमच्या परिवाराला आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. तर आता स्वाती करून राहिली आहे हलवा. खायचा हलवा, मुंगाचा हलवा नाही, गाजर हलवा. तर त्याच्यामध्ये आपण काय टाकून राहिलो माहिती आहे काय? काजूचा भुरका, बदाम बी टाकून राहिलो. हे बा बदामचा भुरका. बदाम टाकाच नाही लागत ना त्याच्यात. आणि तुम्हाला माहिती आहे का काजू खाओ बावडी बनाव. काजू खाल्ल्यानं बावडी बनते म्हटलं. तर दाखव ह्याला बाई हलवा. आता हा हलवा बनवून राहिला. या 1 किलो गाजर. आता म्हटलं नवीन वर्षात गोडधोड काहीतरी करावं बा. थोडासा गाजरचा हलवा चालू द्यावं मग करावं पुरणाची पोळी मस्तपैकी. आज माझ्या बाबाचा वाढदिवस आहे. बाबा जेव्हा घरी पप्पाचा वाढदिवस आहे. माझ्या गर्लफ्रेंडचा बी आज वाढदिवस आहे. तुमची गर्लफ्रेंड कोण होती? मग तुम्ही रात्री पण टाईट झाले असून तुम्ही बनवलं काय? अजिबात मला विचारलं नाही तुम्ही का? आपण याचे व्हिडिओ पाहतो, लाईक करतो, शेअर करतो. भाऊ तुम्ही घेता काय, जराशी येता काय, एखादा पॅक बनवू काय? असेच तुम्ही मित्र आहे काय माझ्यावाले? तर एखाद्या तुमच्या बायकोने विचारलं माझ्या बायकोले, ताई भाजी बनवली, डब्यातली भाजी देऊ काय, जराशी डबाभर भाजी नेता काय, तुमच्या घरी जेवण केलं, असं विचारलं का तुम्ही? विचारायला पाहिजे कमीत कमी. आज आहे नवीन वर्ष. नवीन वर्षाचा पहिलाच महिना, पहिलीच तारीख. पहिलं म्हणजे वर्ष नवीन. कसं आहे 31 आपण मनवतो घरोघरी, प्रत्येक घरोघरी 31 करा. मी अशी नाही म्हणत का करू नका. आपण माझी एकच विनंती आहे का 31 करा, पण आपापल्या घरोघरी करा. लेकरा बायकोले घेऊन किंवा मित्रात करा, पण घरी करा. असे गाड्या घोड्या चालवून 31 कराले कोणत्या हॉटेलमध्ये नका जाऊ, कोणत्या कुठं नका जाऊ, म्हणजे बाहेर करायला जाऊच नका. कारण एवढे सकाळी आमच्या कानावर एवढं वाईट आमचं आता म्हणजे ऐकू आलं आम्हाला का बा हे होते नवीन वर्षात. म्हणून म्हणतो का म्हणजे सकाळी माझी बहीण राहते परतवाडा आणि तिने आता सकाळी फोन केला 7 वाजता की आमच्या समाजातला समजा एक पोरगा मरण पावला. कशानं? तर रात्री ते गाडी घेऊन असे चालवत होते. 30 बस बनवसाठी 3 जण चालले होते आणि 3 जण घुसले ट्रकमध्ये घुसले तर 3 बिलकुल स्पॉटरच गेले. त्याच्या आई बाबाला किती बेकार वाटत असेल. त्याच्या हृदयाचा, त्याच्या काळजाचा तुकडा ते नवीन वर्षात, ते नवीन सालात चालला गेला तर त्याच्यावर किती बेकार वाईट परिस्थिती. म्हणजे तुम्हाला म्हणजे आईवडील यासाठीच मोठं करते काय? म्हणजे तुम्ही ह्या दिवस दाखवता आईवडिलाले म्हणजे तुम्हाला लहानाचं मोठं करा. आई बाप म्हणते वंशाचा दिवा पाहिजे, लहानाचं मोठं करा. तुम्ही तिकडे असे हे करून माय बापाला दुखवता. आई बाबा पोरायसाठी म्हटलं 3-3 4-4 पोरी होऊ देते तरी पोराची वाट पाहते का नाही मला आशा राहते त्याला का नाही मला पोरग झालं पाहिजे, पोरग झालं तर आम्हाला भाकर देईन कुटका देईन, नाही हातानं तर लातेनं तरी देईन. पण याच्यात काहीच नाही. म्हणून म्हणतो का पोरीले वाचवा, पोराच्या कामी येईन तुमची सून म्हणून, तुमची मुलगी म्हणून, तुमची आई बहीण मावशी म्हणून म्हणतो नुसती पोराची वाट नका पाहत बसू. पोरं हे असे राहते. सांगा आता त्या आईबाबाच्या काळजावर किती मोठं हे झालं, संकट आलं. कसं वाटत असेल त्या आईबाबाले? लहानाचं मोठं करते पोरं हे असे याच्यात चालले जाते, किड्या माकोड्यासारखे, मुंग्यासारखे. तर ते काय शेवटी वंशाचा दिवा पाहिजे. पण वंशाचा दिवा कशासाठी? वंशाचे दिवे असे निघते. तुम्ही 31 बनवा, घरी तुम्हाला खायचं प्यायचं काय करा, पण असे गाडी घोड्यावर मजा नका करू. कारण शेवटी एक प्रत्येक वेळेला नशीब तुमचा साथ देत नाही. म्हणून असे 31 नका म्हणू. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आमच्या दोघांची का 31 तुम्ही घरीच मनवा, घरीच आणा, घरीच खा. मस्त एन्जॉय करा वाटलं. असे गाडी घोड्यावर चालू नका. कारण वेळ तुमची वाट पाहत नाही का तुम्ही कुठं चालले, काय करून राहिले. म्हणून असं नका करू. आम्हाला वाटतं का चांगले राहिले पाहिजे. सकाळी आमच्या कानावर वाईट गोष्ट आली म्हणजे पहिल्याच वर्षात. मी म्हटलं काय बापा चांगलं ऐकू आलं तर चांगलं वाटते आपल्याला, माणसाले मनाले समाधानी वाटते का नाही बापा हे वर्ष आपलं चांगलं जाते.
आमचं मागचं वर्ष लय वाईट गेलं. आम्ही लय मोठ्या संकटातून वाचलो. आमचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात आमच्या दोनही पोरी आमच्या सोबत होत्या. पण एवढ्यानं बरं झालं का आमच्या डोक्याला नाही कुठंच मार नाही लागला. फक्त थोडी थोडी खर्चट आली. म्हणून आम्ही नाही काय 2024 साल अजिबात 31 मनवला नाही. खरं काय खोटं काही सांगायचं खरंच. कसं आहे कारण त्याचं कसं म्हणजे किती आई वडिलाचं मन कसं दुखत असन किंवा जेवण पोरगा मरण पावला म्हणजे कसं बेकार वाटते ना. आम्हालाच तर बेकार वाटलं. एक म्हणता तीन जीव गेले ना. 2 वाजेपर्यंत आता माझ्या बहिणीचा फोन 2 वाजेपर्यंत मळत आहे म्हणे तू आजच आहे आज आहे म्हणे 2 नवीन वाजेपर्यंत वर्षात सांगा. असं नाही ऐकायला भेटलं पाहिजे. म्हणजे आईवडील कसं वाटतंय की बा काल रात्री होता काल होता आज नाही आहे म्हणजे अचानकच निघून जाणं. म्हणून कसं आहे तुम्ही असं नका करू. आणि तुम्ही म्हणता वंशाचा दिवा तर मुलींना प्राधान्य द्या. मुलगी चांगली आहे. मुलगी 4 घर चालवते आणि तुमचं नाव रोशन करते. त्याच्यामुळं म्हणजे असं नका करा. जो कसं बेकार वाटते असं ऐकलं तर चांगलं बातमी आली चांगलं वाटते पण असं वाईट खूप वाईट बेकार म्हणून वाटते. म्हणतो का एकही पोरगी असली दोनही पोरी असल्या तर वाट नका पाहत बसू का मला तिसरा पोरग होईनच म्हणून. पोरी होऊ द्या. 2 पोरीवरच ऑपरेशन करायला लागत नका एवढी हे वाढू. पण तिसऱ्या पोराची नका वाट पाहत बसू. तिसरी पोरगी जर झाली तर तुमच्या मनाले लय ठेस पोचते. म्हटलं अरे म्हणते आपण तिसऱ्या पोराची वाट पाहत होतो आपली तिसरी पोरगीच झाली असं असते. क्षण म्हटलं लयच बेकार आहे. 1000 पोरा मांग फक्त 850 ते 900 पोरी आहे. फक्त 100 पोरी कमी आहे. गावागावात असे चांगले पोरं पडलेले आहे. शिकलेले पोरं पडलेले आहे. पोरं मुलीला पैसे द्यायला तयार आहे. 5-5 लाख रुपये लग्न करा पण पोरी लग्न करायला तयार नाही. म्हणून मुलीला प्राधान्य द्या. डिग्र्या कमी नाही होऊन राहिल्या म्हटलं त्या पोराच्या डिग्र्या तर बिचारे शिकलेले सवरलेले पडले आहेत. वंशाचा दिवस नका भाऊ तुम्ही. मुलीला प्राधान्य द्या. मुली होऊ द्या. मुली चांगला शिकते सगळं करते बरोबर. कारण मुलीले शेवटी कसं आहे जग कशामुळे चालते म्हणजे दोघांमुळे चालते पण मुली शिवाय पर्याय नाही. मुलीला समोर घ्या. मुलीला प्राधान्य द्या. त्यांना शिकवा. त्यांना मोठवू द्या. नाही तुम्ही वंशाचा दिवा म्हणता पण त्या दिव्याले वातही पाहिजे नसते. दिव्याले वात पाहिजे सोबत. तर ते वात असते ती पोरगी. म्हणून म्हणतो दिवे नका पाहू. थोडस वातीकडे लक्ष देत जा. असं माझं म्हणणं आहे. असं आहे. मग नवीन वर्षात चांगल्या गोष्टी सांगा. चांगल्या कानावर चांगल्या गोष्टी पडू द्या बाबा. अशा वाईट गोष्टी नका पडू देऊन चांगले राहा. सुखानं राहा. मस्त समृद्धीनं मस्त भरभराट करा तुमच्या घरात. घरवाली सोबत भांडत नका जाऊ. चांगले राहत जा. रोजच भांडते माझ्यासोबत. आमच्यासोबत रोजच भांडते. सकाळी दाखव इकडे. खाच आहे ना. संसार दोघाचा आहे तर दोघांनाही कामं केले पाहिजे मिळून. खाच आहे ना तुम्हाला मग घ्या मग करा. एकटीनच काऊन करायचं बा. बाईचं घर नाही म्हणत. घर राहते माणसाचं नावावर. सकाळी कमी लावलं बारीक करायचं. त्याला म्हटलं चांगलं असं चांगली काप करा तर ते धरलं ते बत्ताच घेतला. हातोडीच घेतली का हो. मग जरा असे मासरे काही चकण्यासाठी ठेवशील का काजू. तू बंदे काजू याच्यात टाकून राहिली त्या याच्यात टाकून राहिली तू हलव्या तर माझ्यासाठी चकण्यासाठी जरासे काजू. आले कशी जीप चटकली आहे. मग कामासाठी हात चांगले हे ठेवा लागते म्हटलं स्ट्रॉंग. असं म्हटलं काय घ्या वाटीभर घ्या काजू तुमच्यासाठी काढून ठेवा. तुम्हाला तुपातून मस्त म्हटलं चकण्यासाठी मी मस्त तुपातून लसणाच्या पाकळ्या देत असतो काढून तळून. काजू तळून देत असतो. तरी म्हणता का माझ्यासाठी ठेवले काय. म्हणून आता कॉमेडी झाली. आमच्याकडून तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या आभाळवरून शुभेच्छा. तुम्ही लाख शुभेच्छा. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता शेअर करता लाईक करता. आम्हाला मनापासून गर्व आहे आणि तुमचा भरपूर सपोर्ट आहे. धन्यवाद. चांगले राहा. नमस्कार. बेस्ट ऑफ लक.